धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील कोपरी पूर्व संत तुकाराम महाराज मैदान येथे भव्य स्वरूपात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जात असून ठाणेकर नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। या उत्सवाच्या प्रारंभाच्या अनुषंगाने आज मंडप पूजनाचा शुभ सोहळा पार पडलाय। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीत हा मंडप पूजन सोहळा विधिवत पार पडलाय। पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार, पूजा अर्चा आणि विधी करून मंडप पूजन करण्यात आलंय। या प्रसंगी देवीच्या उत्सवाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यात आली। चैत्र नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो। या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। या मंडप पूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नम्रता भोसले जाधव, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी कोपरी विभागाचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून देवीची पूजा करून उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून ठाणेकरांसाठी हा उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मकतेचा सुंदर संगम ठरणार आहे। देवीच्या कृपेने ठाणे शहरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे।